मिनी हँडबॅग शिवण्यासाठी आपण नॉनवूनसोबत हे कापड जोडून घेतलेले आहे। त्याची रुंदी 7 इंच आणि लांबी 20 इंच आहे। त्याचबरोबर हे 2 चौरस पीस कट करून घेतलेले आहेत। त्याची रुंदी आणि लांबी 6.5 इंच घेतलेले आहे आणि नॉनवून आपण बंद लावण्यासाठी कट करून घेतलेले आहे। त्याची रुंदी 1 इंच आणि लांबी 14 इंच आहे। त्याचबरोबर कापडाची रुंदी 3 इंच आणि लांबी 14 इंच घेतलेली आहे। अशा प्रकारे आपण हे कापडात हे नॉनवून ठेवून याला दोन्ही बाजूंनी शिलाई करून हे बंद तयार करून घेऊयात। आपले हे 14 इंच लांबीचे 2 बंद तयार झालेले आहेत। आता आपण हा लांब पार्ट घेऊन याचा आपण मध्य काढून घ्यायचा आहे आणि मध्यवर्ती आता आपण याला कट लावून घेऊया दोन्ही बाजूने। आता या भागाला कट लावून झाल्यानंतर आपण हे चौरस पीस आहेत यांना पण आपण एका बाजूने मध्यवर्ती असा कट लावून घ्यायचा आहे। आणि आता आपण हे दोन्ही मध्ये आता आपण व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत। आता आपले हे एक भाग जोडून झालेले आहेत। आता आपण बंद जोडून घेऊया। बंद जोडण्यासाठी आपण बाहेरच्या बाजूने 1 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि खूण केलेला बाजू सोडून आतमध्ये आपण हे दोन्ही बंद जोडून घेऊया। आपले आता हे दोन्ही बंद जोडून झालेले आहेत। आता आपण हा भाग उचलून या मोठ्या पार्टला आपण जोडून घ्यायचा आहे। दुसरं पण बाजू आपण अशी जोडून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडचा पण भाग आपण अशा प्रकारे जोडून तयार करून घेऊया। आता आपली या भागाला शिलाई करून झालेली आहे आणि व्यवस्थित आपण हे कोपरे सर्व जोडून घेतलेले आहेत। आता आपण हा भाग असं उलट ठेवून वरच्या भागाचे माप काढून घेऊया। त्यासाठी आपण हा भाग व्यवस्थित उलट ठेवून याचा अंतर मोजायचा आहे। हे अंतर 8 इंच आलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूचं आपण 7 इंच अंतर घेतलेलं आहे आलेलं आहे ते मोजून। आपण अशा प्रकारे वरच्या बाजूने मोजलं तरी हे अंतर 8 इंच आणि दुसऱ्या बाजूत 7 इंच येत आहे। त्यामुळे 8 बाय 7 इंचाचा आपण हा एक पीस कट करून घेतलेला आहे। अशा प्रकारे तो फोल्ड करून आपण याला कट करून घेऊया आणि यामध्ये आता आपण ही चेन जोडून घेणार आहोत। जुन्या पॅन्टमधून आपण ही चेन घेतलेली आहे। अशा प्रकारे चेनवरती हा एक पार्ट ठेवून त्यावर शिलाई करून घेऊया आणि त्यानंतर आपण याच्यावर एक दाबटीप घालून घेऊया। दाबटीप घालून घेतल्यानंतर पुन्हा दुसरा पार्ट पण असं जोडून त्यावर दाबटीप घालून घेतलेले आहे। आता हा भाग आपला तयार झालेला आहे। अशा प्रकारे बंद ज्या बाजूने जोडले आहेत त्या बाजूने ही 7 इंचाची चेनची बाजू आपण जोडून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक भागाला भाग जोडून आपण या भागावरती शिलाई करून घेऊया। आपण पिनअप करून घेतले तरी चालेल। अशा प्रकारे हा भाग पूर्ण आपला जोडून झालेला आहे आणि आता आपण ही बॅग सुलट करून घेऊया। बॅगचे कोपरे आपण आता व्यवस्थित बाहेर काढून घेतलेले आहेत आणि आता आपण या भागाला हे टच बटन जोडून घेतलेले आहेत। आपल्याकडे जर ॲक्रेलिक बटन असतील ते जोडले तरी चालेल। बंदापासून 1 इंच खाली आपण हे बटन जोडून घेतलेले आहेत। अशा प्रकारे बटन लावून आपली सुंदर अशी ही बॅग तयार झालेली आहे। बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। कापडाच्या छोट्याशा तुकड्यांपासून तयार केलेली ही सुंदर आपला बटवा किंवा समोसा पर्स हँडबॅग आपली तयार झालेली आहे।